उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलावली एमएमआरडीएची बैठक। एमएमआरडीएचा वार्षिक अहवाल सादर केला जाणार। आज दुपारी वांद्रे इथल्या कार्यालयामध्ये होणार बैठक। खुमखुमी असेल तर गणेश नाईकांनी लोकसभा निवडून दाखवावी आणि लढवून दाखवावी। गणेश नाईकांना अनेकदा माजी केलेला आहे। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांवर पलटवार। बिनबुडाचे आरोप करणं ही राऊतांची जुनीच सवय। संजय राऊतांच्या टीकेवर राहुल नार्वेकरांचा पलटवार। हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधामध्ये पर्वती पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। टिपूची तुलना शिवरायांशी करणं भूल। जिरवाळ्यांच्या कार्यालयातील लाचखोरी प्रकरणी चर्चेची शक्यता। राष्ट्रवादीच्या समन्वय समितीची आज सायंकाळी बैठक। सूत्रांची जय महाराष्ट्राला माहिती। शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ संभाजी भिडे मैदानामध्ये सांगलीतले शक्तीपीठ महामार्ग बाधित एकवटले। नागपूरच्या नेहरू नगरमध्ये 2 गटांमध्ये तुंबळ हाणामारी। हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। 8 जणांविरुद्ध लकडगंज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। मुलुंड मेट्रो अपघातानंतर एमएमआरडीएला जाग। मेट्रो मार्गिकेच्या सुरक्षा तपासणीसाठी स्वतंत्र पथक। मेट्रो 4 आणि 4A मार्गिकेची सुरक्षा तपासणी होणार। मुलुंड अपघात प्रकरणी कारवाईला वेग। 5 अधिकाऱ्यांना अटक। मिलन रोड बिल्टेक कंपनीवरती गुन्हा दाखल। मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली। वांद्र्यामध्ये सर्वाधिक प्रदूषित हवेची नोंद। वातावरण धुरकट झाल्यानं प्रदूषणामध्ये भर। धुळीमुळे पंढरपूरकरांचं आरोग्य धोक्यात। नगराध्यक्ष प्रणिता भालकेंनी उपाययोजना करावी। नागरिकांची विद्यमान नगराध्यक्षांकडे मागणी। अमरावतीच्या कांतानगरमधील न्यायाधीशांच्या निवासस्थानी मध्यरात्री चोरी। 5 न्यायाधीश आणि 4 न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या घरी चोरी। नलदमयंती आणि शहानूर अपार्टमेंटमध्ये लाखोंचा मुद्देमाल लंपास। मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री अपघातातून थोडक्यात बचावले। मोहन यादव यांच्या हेलिकॉप्टरचा हवेमध्ये तोल गेला। पायलटच्या प्रसंगावधानामुळे टळला अपघात। केदारनाथ धामचे दरवाजे 22 एप्रिलला उघडणार। महाशिवरात्रीला उखीमठमध्ये तारीख ठरणार। पंढरपूर कॉरिडॉर बाधितांचा शंखनाद। सुब्रमण्यम स्वामी यांच्या लढ्याला पाठिंबा। कॉरिडॉर विरोधात सुब्रमण्यम स्वामींचं मुख्यमंत्र्यांना पत्र। T20 सामन्यामध्ये भारताचा पाकिस्तानवर विजयी स्ट्राईक। कोलंबोच्या मैदानामध्ये पाकिस्तानचा धुव्वा। भारताचा पाकवर 61 धावांनी विजय।